Good morning, guys. In this lecture, we will start our last concept, components of tourism. Okay. So unit number first मध्ये आपण आज last point बघणार आहोत, components of tourism. There are 5 aids of components of tourism, that is accommodation, accessibilities, amenities, attraction, and activities. We will learn detail one by one. Accommodation. Accommodation म्हणजे आपण काय म्हणतो? Accommodation, it is the very basic to tourism destination. जिथे आपण accommodate करतो, जिथे आपण वेगवेगळ्या प्लेस वरती जाऊन राहतो, ती प्लेस किंवा फॉर एक्झाम्पल एखादं हॉटेल असेल तर ते प्रॉपर असणं इम्पॉर्टंट आहे. तिथे दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटी ह्या इम्पॉर्टंट आहेत, जेणेकरून आपलं अकोमोडेशन हे प्रॉपर होईल किंवा सॅटिस्फॅक्टरी होईल. दॅट्स वाय टुरिझम कंपोनेंट्स मध्ये अकोमोडेशनला खूप महत्व दिलं जातं. द लेटेस्ट ट्रेंड ऑफ अकोमोडेशन इज हॉलिडे व्हिलेज. आणि बेसिकली आपण जर बघितलं तर आता लेटेस्ट ट्रेंड मध्ये हॉलिडे व्हिलेज आपल्याला अकोमोडेशन मध्ये बघायला मिळतात, राईट? So there are two types of accommodation, primary accommodation and secondary accommodation. Primary accommodation includes hotels, resort, complexes, heritage hotels, etc. लक्षात येतंय? प्रायमरी अकोमोडेशन मध्ये आपण डायरेक्टली एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन काय करतो, राहतो, किंवा एखाद्या रिसॉर्ट मध्ये, कॉम्प्लेक्सेस मध्ये किंवा हेरिटेज हॉटेल मध्ये राहतो, तर ह्या थिंगला प्रायमरी अकोमोडेशन असं म्हटलेलं आहे. सेकंडरी अकोमोडेशन, मोटल्स, youth hostels, holiday center, farmhouse, sleeper train and caravans. Okay, so these are secondary accommodation, जिथे आपण काय करतो तर ऑलरेडी तिथे कोणतरी राहत आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊन राहतो तेव्हा त्याला सेकंडरी अकोमोडेशन असं म्हटलं जातं. सो अकोमोडेशनचे दोन टाइप्स बघितले आपण, प्रायमरी अकोमोडेशन आणि सेकंडरी अकोमोडेशन. ओके, देन second components of tourism is accessibility. So accessibility is a means by which a tourism can reach the area where attraction are located, right? म्हणजे फॉर एक्झाम्पल जिथे आपल्याला जायचं आहे तिथेपर्यंतचा जो प्रवास आहे हा आपला सुखकारक होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपली डेस्टिनेशन बेस्टच आहे, बट तिथेपर्यंत जाण्यासाठीची ऍसेसिबिलिटी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या टुरिझम कॉन्सेप्ट साठी, राईट? दॅट्स वाय ह्या सेकंड कंपोनेंट्सला आपण तितकंच महत्व देतो, दॅट मीन्स ऍसेसिबिलिटी. तर ऍसेसिबिलिटी मध्ये काय बरं येतं आणखी? ऍसेसिबिलिटी ऑल्सो मीन्स द ट्रान्सपोर्टेशन, राईट? मग यामध्ये येईल मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन लाईक रोड ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा. Accessibility tourism is intended as the set of service and facility capable of allowing person with a specific need to enjoy a holiday and their leisure time with no particular barrier or problem. म्हणजे जसं आपण सांगितलं की आपण जे डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं आहे हे बेस्टच आहे, पण तिथेपर्यंत जे काही आपलं ट्रॅव्हलिंग आहे हे सुद्धा तितकंच एन्जॉयबल होणं इम्पॉर्टंट असणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो तर ऍसेसिबिलिटीच्या अंडर चेक करतो. मग तिथे जाताना रोड ट्रान्सपोर्ट प्रॉपर आहेत का किंवा आणखी काही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बेस्ड आहेत का हे आपण तिथं असेस करणं इम्पॉर्टंट असणार आहे. सो दिस इज द सेकंड कंपोनेंट्स ऑफ टुरिझम. फर्स्ट झालेला आहे अकोमोडेशन. अकोमोडेशन मध्ये आपण दोन बघितले, प्रायमरी अकोमोडेशन आणि सेकंडरी अकोमोडेशन. सेकंड कंपोनेंट्स बघितले आपण ऍक्सेसिबिलिटी. ऍक्सेसिबिलिटी मध्ये रोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन येणार आहे, ज्यामध्ये रोड आहे, मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन ज्यामध्ये रोड आहे, रेल आहे, एअर आहे आणि वॉटर आहे. कुठलेही प्रॉब्लेम न येता आपण आपल्या प्रॉपर टाइम मध्ये तिथे रीच होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. ओके, then third components is amenities. Amenities is also directly influence on our satisfaction, right? सो अम्युनिटीज मध्ये काय येतं बरं? मग ज्या आजूबाजूला दिल्या जाणाऱ्या तुम्हाला ज्या फॅसिलिटीज आहेत तुमच्या डेस्टिनेशनच्या त्या अम्युनिटीज मध्ये इन्क्लूड होतील. सो द बेसिक फॅसिलिटीज, ओके, काय असणार आहे यामध्ये? द बेसिक फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड इन अ टुरिझम डेस्टिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलेलो आहोत
आणि त्या हॉटेल किंवा त्या एखाद्या रेस्टॉरंटने आपल्याला आणखी काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत बरं, त्या काय येणार आहेत तर त्या अम्युनिटीज मध्ये इन्क्लूड होतील. सो टाइप्स ऑफ अम्युनिटीज 2 टाइप्स असणार आहेत. फर्स्ट आहे नॅचरल अम्युनिटीज आणि सेकंड असणार आहे मॅनमेड अम्युनिटीज. नॅचरल अम्युनिटीज तुम्ही बघू शकताय की जे नॅचरली आपल्याला काय केले जाणार आहे, प्रोव्हाइड केले जाणार आहेत. इथे आता कोणताही एखादं रिसॉर्ट किंवा एखादं हॉटेल प्रोव्हाइड नाही करू शकत, ज्या नॅचरली आपल्याला काय मिळणार आहे तर बघायला मिळतात. मग यामध्ये काय असू शकेल बरं, तर बीचेस आहेत, सी बाथिंग आहे, पॉसिबिलिटी ऑफ फिशिंग आहे, अपॉर्च्युनिटीज ऑफ ट्रेकिंग आहे. दीज आर द नॅचरल अम्युनिटीज, राईट. अँड मग मॅनमेड अम्युनिटीज मध्ये काय असणार आहे, व्हेरियस टाइप्स ऑफ एंटरटेनमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तिथे तुम्ही गेलेला आहात आणि तिथे म्युझिक चालू आहे आजूबाजूला, त्यामुळे तुमची एंटरटेनमेंट होते. सो दिस इज द मॅनमेड अम्युनिटीज. फॅसिलिटी विच कॅटर स्पेसिफिक नीड, आणि तुमची नीड काय केलेली आहे तर फुलफिल केलेली आहे. सो आपण याला मॅनमेड अम्युनिटीज असं म्हणू शकतो. थर्ड टाइप कोणता झालेला आहे, थर्ड कंपोनेंट इज अम्युनिटीज. नेक्स्ट अट्रॅक्शन. अट्रॅक्शन कंपोनेंट्स ऑल्सो तितकंच महत्वाचं आहे. सो अट्रॅक्शन कंपोनेंट्स, a tourist attraction is a place of interest where tourists visit typically for its inherent or exhibited cultural value, significant historical significance, natural or built beauty or amusement opportunities, right. म्हणजे तुम्ही जे डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं आहे, जिथे तुम्ही व्हिजिट करणार आहात, जिथे तुम्ही टेम्पररी मूव्ह होणार आहात, ती प्लेस अट्रॅक्टिव्ह असणं महत्वाचं आहे, राईट. त्यामधून काहीतरी हिस्टॉरिकल सिग्निफिकंट असणं महत्वाचं आहे, त्याची नॅचरल ब्युटी असणं महत्वाचं आहे. दॅट्स वाय दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनेंट्स ऑफ टुरिझम. दीज आर ऑल्सो क्लासिफाइड इंटू 2 कॅटेगरी, नॅचरल अट्रॅक्शन अँड मॅनमेड अट्रॅक्शन. मग नॅचरल अट्रॅक्शन मध्ये जसं आपण अम्युनिटीज मध्ये बघितले, ऑलमोस्ट तेच पॉइंट इथे असू शकतात. क्लायमेट आहे, लँडस्केप आहे, मोमेंटम आहे, बीचेस आहे, काही स्मारक असतील. देन मॅनमेड मध्ये मग थीम पार्क आहेत, म्युझियम आहेत, एन्शियंट मोन्युमेंट आहे, कल्चरल सेंटर्स आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो दीज आर 2 टाइप्स ऑफ अट्रॅक्शन. देन पीटर्स इन्व्हेंटरीज ऑफ टुरिस्ट अट्रॅक्शन्स इन्क्लूड्स. आता पीटर्स इन्व्हेंटरीजने काय सांगितलेलं आहे तर कल्चरल आहे, ट्रॅडिशन आहे, सिनेटिक आहे, एंटरटेनमेंट आहे, अदर अट्रॅक्शन आहे. हे तुमच्या अट्रॅक्शनचा पार्ट आहे किंवा बेसिकली त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो, अशा ठिकाणी आपण अट्रॅक्ट हे होत असतो, राईट. सो दीज आर 4 कंपोनेंट्स ऑफ tourism, right. And last point is the activities, the various element of tourism services available which offer to tourists at the destination. Okay, काही ऍक्टिव्हिटी करता येतात का आपल्याला, आपण ज्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे, राईट. मग काय बरं असू शकेल यामध्ये, तर टुरिझम रिसोर्सेस आहेत, रिसेप्टिव्ह फॅसिलिटी आहे, एंटरटेनमेंट अँड स्पोर्ट्स फॅसिलिटी असू शकतील, किंवा टुरिझम रिसेप्शन फॅसिलिटीज असू शकतील. दीज आर ऍक्टिव्हिटीज. ओके, आपण जिथे व्हिजिट केलेली आहे, जिथे आपण स्टे करतोय टेम्पररी, त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपल्याला काही करता येणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि हे 5 कंपोनेंट्स कुठे ना कुठेतरी तुमच्या सॅटिस्फॅक्शन वरती, तुमच्या रिलॅक्सेशन वरती इम्पॅक्ट हे करतात. That's why this is very important components for tourism. लक्षात आला का पॉइंट. सो आपण बघा किती कंपोनेंट्स बघितले. फर्स्ट बघितलं आपण अकोमोडेशन. अकोमोडेशन मध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी अकोमोडेशन बघितलं. ऍक्सेसिबिलिटी बघितली आपण. देन अम्युनिटीज बघितले, अट्रॅक्शन बघितलं आणि ऍक्टिव्हिटीज. ओके, 5 एज म्हटलं जातं याला, कंपोनेंट्स ऑफ टुरिझम. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर क्लिअर झालं असेल. काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि इथेच आपला युनिट नंबर 1 चा सिलेबस सुद्धा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.